सिंदखेड मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण घुमत आले, कोण बाजी मारणार याची चर्चा या मतदारसंघात रंगत आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे, डॉक्टर शशिकांत खेडेकर की मनोज कायंदे यांच्या सरळ लढत. सिंदखेड मतदारसंघात या उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप केले. मताचे ध्रुवीकरण जर झाले तर याचा फायदा किंवा तोटा कोणाला होऊ शकतो? यात जास्तीत जास्त तोटा डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना होऊ शकतो. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याबद्दल असलेली नाराजी कोणाच्या पथ्यात पडू शकते हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे. कट्टर समर्थक असणारे ॲडव्होकेट नाझीर काझी, इरफान अली, देवीदास भाऊ ठाकरे आणि संतोष खांडेवराड निष्ठेबद्दल जो प्रश्न उपस्थित केला गेला, हा प्रश्न या मतदारसंघात विशेष करून चर्चिला गेला. नाराज असलेला वर्ग कोण आपल्या जवळ करू शकतो यावर देखील विजय अवलंबून. मागील 5 वर्षात त्यांनी केलेली विकास कामे हा देखील चर्चेचा विषय या मतदारसंघात रंगत आहे. खेडेकर यांनी मागील 5 वर्षात दांडगा जनसंपर्क निर्माण केला. त्यांनी केलेल्या विकास कामाचा फायदाही त्यांना या ठिकाणी होणार आहे. मनोज कायंदे ओबीसी चेहरा म्हणून सर्व समाजात सफल झाले आणि जनतेचा जनाधार देखील मिळवण्यात सफल. मनोज कायंदे यांनी दोन्ही उमेदवारापुढे मोठं आव्हान निर्माण केल्याचं. मनोज कायंदे मताचं विभाजन करू शकतात याचं टेन्शन डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना वाढू शकतं. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची 5 वर्ष आमदार म्हणून राहिलेली टर्म विकासाच्या बाबतीत नाराजीचा सूर विजयासाठी त्यांना जड जाऊ शकतो. अजितदादा पवार यांनी मनोज कायंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या विजयाच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या मताचे विभाजन झाल्यास त्याचा फायदा डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना कितपत होऊ शकतो हा प्रश्न जनतेच्या मनात चर्चेला जातो. निवडणुकीत प्रमुख विकासाचे मुद्दे म्हणून साखर कारखाना, सूतगिरणी, सैनिक शाळा, हॉस्पिटल यासारखे प्रमुख मुद्दे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना घातक ठरू शकतात.